तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज घेऊन आलेला आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा. आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी आज घेऊन आलेला आहे काही शेतकऱ्यांसाठी काही बाजार समितीचे बाजारभाव. जसं की मी आज गव्हाचे बाजारभाव घेऊन आलेले आहे. तर शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा माल जर विक्री असेल तर तुमच्या मालाला योग्य तो दर मिळू शकतो. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर सर्वप्रथम मी तुमच्यापर्यंत काही 10 ते 12 बाजार समित्या सादर करणार आहे. तर पाहायला गेलं तर आज आपण करमाळा, वाशिम, नावापूर, देवाळा, धुळे, अकोला, अमरावती, मालेगाव, नागपूर, वर्धा अशा काही 10 बाजार समितीच्या आपण जास्तीत जास्त आणि कमीत कमी आणि सर्वसाधारण दर पाहणार आहोत. तर पुन्हा एकदा विनंती करतो की ह्या काही बाजार समिती मी सांगितलेल्या आहेत. तुम्हाला जे कोणी असे शेतकरी पाहत असतील तर त्यांना विनंती करतो की तुमच्या जवळपास बाजार समितीचे मी बाजारभाव या शेती अपडेट यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो. व त्यामुळे तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि होईल तेवढं जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. तर आपण व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वात पहिले आपण करमाळा या बाजार समितीचे बाजारभाव पाहूया. करमाळा बाजार समितीमध्ये 2700 रुपये गव्हाला भाव मिळतो आहे. आणि करमाळा बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त जर भाव पाहायला गेलं तर 2780 रुपये प्रति क्विंटल एवढा करमाळा या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर करमाळा बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर करमाळा बाजार समितीमध्ये 2700 रुपये प्रति क्विंटल एवढा करमाळा बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर मिळतो आहे. तर समोर वाशिम बाजार समितीचे आपण पाहणार आहोत. वाशिम बाजार समितीमध्ये 2100 रुपये प्रति क्विंटल गव्हाला भाव मिळतो आहे. आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा वाशिम या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त भाव मिळतो आहे. तर वाशिम बाजार समिती आपण मध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा वाशिम या बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर मिळतो आहे. तर समोर आपण नावापूर या बाजार समितीचे पाहूया. नावापूर बाजार समितीमध्ये 2100 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे. आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 2500 रुपये प्रति क्विंटल नावापूर या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर नावापूर बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 2300 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण नावापूर या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर समोर आपण देवाळा या बाजार समितीचे पाहणार आहोत. देवाळा बाजार समितीमध्ये 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे. आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 2800 रुपये प्रति क्विंटल एवढा देवाळा या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर मिळतो आहे. तर देवाळा बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर गव्हाचे भाव पाहायला गेलं तर 2700 रुपये प्रति क्विंटल देवाळा या बाजार समितीमध्ये गव्हाला दर मिळतो आहे. तर समोर आपण धुळे या बाजार समितीचे पाहणार आहोत. पण समोर सांगण्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना विनंती करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून मी कापूस बाजारभाव, हळद बाजारभाव, सोयाबीन बाजारभाव, इतर सर्व पिकाचे अपडेट शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती देत असतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आणि शेतकऱ्यांचा चांगला फायदा होईल. जेणेकरून या बाजारभावाच्या माध्यमातून मी बाजारभाव डेली घेऊन येईल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होईल. तर आपण समोर धुळे या बाजार समितीचे पाहणार आहोत. धुळे बाजार समितीमध्ये 1900 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे. आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 2800 रुपये प्रति क्विंटल धुळे या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर धुळे बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 2600 रुपये प्रति क्विंटल धुळे या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर समोर आपण अकोला बाजार समितीचे पाहणार आहोत. अकोला बाजार समितीमध्ये 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे. आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 2400 रुपये प्रति क्विंटल अकोला या बाजार समितीमध्ये गव्हाला दर मिळतो आहे. तर अकोला बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा अकोला या बाजार समितीमध्ये गव्हाला दर मिळतो आहे. तर समोर आपण अमरावती या बाजार समितीचे पाहूया. अमरावती बाजार समितीमध्ये 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे. आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 2700 रुपये प्रति क्विंटल गव्हाला एवढा दर मिळतो आहे. तर अमरावती बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे. तर समोर आपण मालेगाव या बाजार समितीचे पाहूया. मालेगाव बाजार समितीमध्ये 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे. आणि जास्तीत जास्त जर दर पाहायला गेलं तर 2700 रुपये प्रति क्विंटल एवढा गव्हाला मालेगाव या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर समोर आपण मालेगाव बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 2600 रुपये प्रति क्विंटल एवढा मालेगाव या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर समोर आपण नागपूर या बाजार समितीचे पाहूया. नागपूर बाजार समितीमध्ये 2300 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे. आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा नागपूर या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर नागपूर बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे.
तर समोर आपण वर्धा बाजार समितीचे पाहूया. वर्धा बाजार समितीमध्ये 2,000 रुपये प्रति क्विंटल एवढा गव्हाला कमीत कमी भाव मिळतोय आणि वर्धा बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त जर भाव पाहायला गेलं तर 2,500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळतोय. तर वर्धा बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 2,200 रुपये प्रति क्विंटल एवढा गव्हाला वर्धा या बाजार समितीमध्ये दर मिळतोय. तर शेतकऱ्यांना मी विनंती करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील. जसं की मी तुम्हाला करमाळा, वाशिम, नावापूर, देवाळा, धुळे, अकोला, अमरावती, मालेगाव, नागपूर अशा काही बऱ्याचशा बाजार समितीचे मी बाजारभाव सांगितलेले आहेत. तर तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि या बाजारभावामध्ये मोठे फेरबदल होत असतात. या बदलामध्ये जर बदल झालेच किंवा भाव वाढले किंवा कमी झाले या संदर्भात मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल. त्यामुळे तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेणेकरून जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की जर कोणाचा माल विक्री असेल तर त्यांना हे बाजारभाव समजतील आणि त्यांच्या मालाला योग्य तो दर मिळेल. तर भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.